दहीहंडी हा सण सगळ्यात अगोदर ठाण्याने सुरुवात केले आणि हे घाबरतात. यस हा, मला वाटतं तो किस्सा तुझ्यावर झालाय. हा. मग तुला असं वाटलं की त्यावेळी अगदी तो अगदी बरोबर. त्यावेळी मी पळून गेलो ना. आता मी काय सांगू ना त्यांना की बोलायची काय रे तू सगळ्यांना बाहेर उभं राहून बोलतो वरती चढ हे चढ, आमचं पण काहीतरी हे आहे ना, म्हणजे आम्हाला नाही उचलता येत, चढ बरं तू वरती. हॅलो हाय, कसं काय? मी आर.जे. अमोल, सोबत आहे सुमित बोराटे. कोण नाही ओळखत एका नावाला. आज चप्पा चप्पा कोपऱ्या कोपऱ्यात ठाण्यातला एकच नाव, ते म्हणजे सुमित. सुमित दादा, खूप खूप शुभेच्छा. दहीहंडीची तयारी आहे. दहीहंडीतले पथकं सगळे मला विचारतात. मी रोज जातोय, रात्री भेटतोय लोकांना की तू सुमित दादाचा व्हिडिओ कधी करशील. आज मला तो भेटलेला आहे. दादा काय सांगशील, हे जेवढे गोविंदा पथक आहेत त्यांना काय एक मेसेज असेल? मला एवढंच सांगायचं आहे सगळ्यात अगोदर तर जय महाराष्ट्र. गेल्या वर्षीपासून जी आपले ठाण्यामधले गोविंदा पथक आहेत त्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे, तर याही वर्षी तेवढंच त्याच्या दुप्पट प्रेम द्यावं. आणि खूप चांगलं मनोरंजनचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. जेवढे जास्तीत जास्त गोविंद पथकांनी आत्तापर्यंत काय तर 87 का 80 समथिंग गोविंद पथकांनी रजिस्टर केलेत. तर माझी अशा इच्छा आहे की जेवढ्यात जास्तीत जास्त गोविंद पथकं येतील तेवढे त्या कार्यक्रमाची शोभा वाढेल.